प्रश्न क्रमांक 4. पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर प्रश्न आहे पहिला, जैनांसाठी इतिहास म्हणजे काय? जैनांसाठी इतिहास म्हणजे काय? इतिहासाचा अभ्यास हा फक्त विद्यार्थ्यांसाठी असतो. हा जो गैरसमज आहे, या गैरसमजावर मात करीत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानपत्रातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जैनांसाठी इतिहास. प्रश्न क्रमांक 2. जैनांसाठी इतिहास या विषयाच्या प्रकल्प आणि संशोधनाची कामं कोणत्या संस्थेत चालते? तर जैनांसाठी इतिहास या विषयाचा प्रकल्प आणि संशोधनाची कामे भारतात बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. तेथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाची कामे चालतात. प्रश्न क्रमांक 3. इतिहास विषयाविषयी लोकात कोणते गैरसमज आहेत? तर गैरसमज पुढीलप्रमाणे आहेत. इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही, इत्यादी गैरसमज आहेत. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 प्रश्न आहेत, त्यापैकी आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे, वंचितांच्या इतिहासातील फुले आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करा. तर उत्तर आहे, समाजातील दुर्लक्षित समूहाच्या लोकपरंपराचा इतिहास म्हणजे वंचितांचा इतिहास होय. या वंचितांच्या इतिहासाचा विचार 19व्या शतकात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनात मांडला. गुलामगिरी या ग्रंथात महात्मा फुले यांनी समाजातील शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या, जातीच्या आणि परंपराच्या नावाखाली होणारे स्त्रियांचे आणि शूद्रांचे शोषण कसे होते हे दाखवून दिले. भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असूनही भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष झाले, हे डॉक्टर आंबेडकरांनी दाखवून दिले. दलितांवरील अन्याय हाच विषय त्यांच्या सर्व लेखनाचा गाभा होता. हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे त्यांचे 2 ग्रंथ वंचितांच्या इतिहासावरच आहेत. प्रश्न क्रमांक 4 मधील प्रश्न क्रमांक 5 मधील आपल्याला दुसरा प्रश्न पाहायचा आहे. अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत? तर अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्त्वाची असतात. महत्त्वाच्या नोंदी असलेले कागदपत्र, त्यात कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे, कागदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे, जुन्या कागदपत्रांची वाळवी, दमट हवा इत्यादीपासून संरक्षण करणे, अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अंमलात आणणे, संगणकीय प्रणालीचा वापर करणे, विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करणे, राष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे, महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे, अभिलेखागाराची दैनंदिन कामे सुकर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे, महत्त्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे.
प्रश्न क्रमांक 5 मधील तिसरा प्रश्न आहे, वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा. तर उत्तर आहे, पर्यटनाचे वैयक्तिक आणि देशालाही पुढील फायदे होतात. पर्यटनामुळे स्थानिक रोजगार वाढतात. नव्या बाजारपेठा निर्माण होऊन पर्यटन स्थळांचा विकास होतो. नव्या वसाहती निर्माण होतात व खेड्यांचे पुनरुज्जीवन होते. जागतिक पर्यटन वाढून देशाला परकीय चलन मिळते. हस्तोद्योग, कुटीर उद्योग वाढीस लागून लोकांचे राहणीमान सुधारते. विविध स्थळे, निसर्ग, संस्था यांना भेटी देऊन माहिती मिळते, ज्ञान मिळते, माणसे बहुश्रुत होतात. विविध प्रकारचे लोक, भिन्न भाषिक व भिन्न संस्कृतीचे लोक एकत्र येतात. त्यातून सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढीस लागते. ऐतिहासिक स्थळे पाहून आपल्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन होते. चांगल्या भविष्याची प्रेरणा मिळते. पूर्वजांचा हा सांस्कृतिक वारसा व ठेवा आपण जपला पाहिजे याची जाणीव होते. पर्यटनातून वैयक्तिक आणि सांघिक स्वरूपाचा आनंद, ज्ञान व अनुभव मिळतो. प्रश्न क्रमांक 5 मधील चौथा प्रश्न आहे, पुढील चित्रांचे निरीक्षण करून हे चिन्ह ज्या बाबींशी संबंधित आहे त्याविषयी माहिती लिहा. तर खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. हे चिन्ह याचे प्रतीक आहे. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते.